काल 30 तारखेला जो काही हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये बालंबाल बचावलेले आहेत पंडित कुटुंबीय, त्यांच्या घरावर सुद्धा हल्ला झाला होता. कशा प्रकारचे ते बजावले त्यांच्याकडून विचारणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. कालचा जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये थोडक्यात तुमचं कुटुंब घरामध्ये असताना सुद्धा बचावलेले, काय नेमका प्रकार होता, कसं तुम्ही वाचू शकला त्यामध्ये? परवाच्या दिवशी 7:15 वाजता थोडंसं शहरामध्ये त्यापूर्वी अनेक ठिकाणी एक 1,500पेक्षा जास्तचा मॉब जो काही आहे तो एकदम उत्मात माजवतोय, जाळपोळ करतोय, दगडफेक करतोय आणि ज्या पद्धतीनं चालू आहे ते सगळ्यांना शहरवासियांना जाणवत होतं की बाबा हे विषय जरी मराठा आरक्षणाचा असला तरी हा कुठंतरी वेगळं स्वरूप याला दिलं जातं, ह्याच्यामध्ये असामाजिक असे तत्त्व ह्याच्यामध्ये आहेत याची जाणीव कुठंतरी पहिले झाली होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही थोडेसे दक्ष होतो. 7:15 वाजता जे काही आहे 1000पेक्षा जास्तीचा मॉब या ठिकाणी घरावर धडकला आणि आम्हीही आरक्षणामध्ये जे काही आहे आरक्षणाच्या बाजूने आहेत, आरक्षणासाठी वेळोवेळी काम केलेले, रस्त्यात उतरलेले आम्ही आहोत सर्व पंडित कुटुंबीय, शिवछत्र परिवार. मग आम्ही त्यांना आल्यानंतर विनंती केली, त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली, आम्ही त्यांच्याबरोबर घोषणा दिल्या आणि त्यांना विनंती केली की शिवछत्र परिवार आणि या परिवारामधील जे आमचे वडील आहेत शिवाजीराव पंडित, हे 87व्या वर्षी हे समाजाच्या कामासाठी कुठलाही विषय असो ते वेळोवेळी रस्त्यावर आहेत आणि आमची विनंती आहे की बाबा तुम्ही हे असं काही करू नका. मॉब इतका ॲग्रेसिव्ह होता आणि एका वेगळ्या बेभानपणे ते होते आणि निश्चितपणानं त्यांना आरक्षणाचा विषय काही देणं घेणं नाही असेही काही तत्त्व त्याच्यामध्ये होते, जबाबदारीने सांगू शकतो. आणि ते सगळ्या गोष्टी आम्ही विनंती करत असताना, आमचे सगळे सहकारी विनंती करत असताना आम्हाला घरामध्ये घुसायचं आहे आणि आम्ही घरामध्ये जाणार आणि त्यांच्याजवळ जे काय आहे पेट्रोलचे बॉम्ब म्हणा, बाटलीमध्ये पेट्रोल भरलेलं, टायरमध्ये पेट्रोल भरलेलं हे आम्हाला दिसतंय. एकदम अचानकपणे आम्ही विनंती करत असताना त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली आणि दगडफेक करत असताना त्यांना घरामध्ये ते घुसण्याचा प्रयत्न करू लागले. शेवटी मग जे काय आहे सेल्फ डिफेन्स हा महत्त्वाचा असतो. आमचे सहकारी जे होते ते 700-800 जरी असले, 50-60 आमचे सहकारी होते, त्यांना आम्ही प्रतिकार निश्चितपणानं केला आणि तो जर केला नसता तर नक्की मग घरामध्ये जाऊन त्यांनी ज्या पद्धतीनं दुसरीकडे जाळपोळ केली, सगळे घरं गाड्या जाळून टाकले, तशाच पद्धतीनं ती वेळ आमच्यावर आली असती. आमचे वडील 87 वर्षाचे आहेत, आमच्या आईसाहेब त्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, चालता येत नाही आणि त्यांचं एकच होतं की आम्हाला घरामध्ये घुसायचं. घरामध्ये घुसण्याचा आटोकाट प्रयत्न मात्र त्यांचा आम्ही हाणून पाडला आणि होणारा जो काही दुर्दैवी घटना आहे ती त्या ठिकाणी टळलेली आहे. ज्या प्रकारे ते सगळे लोक होते, आता अनेक वेळा असं सांगितलं गेलं आहे की काही स्थानिकचे लोकसुद्धा नाहीत, मात्र त्याच्यानंतर दुसरा असा प्रश्न उपस्थित होतो की स्थानिकचे लोक नाही आहेत तर मग ह्या लोकांना घरं किंवा मग लोकेशन कसं कोणी सांगितलं? अनेक प्री प्लॅन गोष्टी असू शकतात असं वाटतं. अतिशय पूर्वनियोजित होतं हे आरक्षणाच्या बाबतीतलं आंदोलन. हे कुणीही मानू नये, हे शहरामध्ये ज्यांनी बघितलंय, भोगलंय, त्यांना याची जाणीव दिसले. इथं जर का त्या लोकांना प्रतिकार केला नसता, रोखलं नसतं तर अर्ध बीड रातोरात जाळलं असतं त्यांनी, हे मी जबाबदारीनं सांगू शकतो. कारण की दुपारपासून 3 वाजल्यापासून ज्या पद्धतीनं अतिशय 16 ते 25 वर्षाची मुलं होती, मायनर मुलं काही, हे कुणाच्याही म्हणजे आडकाठी विना कुणीही त्यांना रोकत नव्हतं, टोकत नव्हतं. त्याच्यामुळं ते शहरामध्ये उत्मात माजवत होते. इथं रोखल्यामुळं पुढचा अनर्थ टळला. सुभाष रोड म्हणजे मेन इथलं वसाहत म्हणा, मार्केट म्हणा आहे, हे सगळं मार्केट त्यांनी त्या ठिकाणी जाळून टाकलं असतं, उद्ध्वस्त केलं असतं. हे आणि आंदोलन, मराठा आंदोलन, त्याच्यात आम्ही त्याचे समर्थन करणार आहेत, आम्ही त्याच्या बाजूने आहेत. परंतु आंदोलन मला एक आपल्या निमित्तानं सांगायचं आहे की आंदोलन करत असताना कोडिंग करून 22 नंबरचा कोड
जो नंबर जो आहे या स्पॉटला या हल्ल्याला दिला गेला होता. ते म्हणत होते 22 नंबरला आपल्याला अडचण यायली. इथून आजूबाजूनं ते ओरडत होते दुसऱ्यांना की 22 नंबरवर प्रॉब्लेम यायला आहे, फोन करत होते. इथं तात्काळ्या कोडिंग देऊन, नंबर देऊन आणि पेट्रोल बॉम्ब आणि घरात घुसून हे काय आरक्षणाचं मराठा आंदोलक असू शकत नाहीत. त्यांचा काय हेतू होता आणि हे प्री प्लॅन पहिल्यापासून प्लॅन करून आत्ता एका दिवसातलं चला रे चला ढोबळ असा कुठलाही कार्यक्रम नव्हता. सगळं ठरून होतं. शूटिंग चित्रामध्ये येऊ नये. अनेक ठिकाणी बघा ज्या काही जाळपोळी झालेल्या आहेत गावामध्ये त्याचे नुसतं जळताना त्या ठिकाणी दिसतंय. दगडफेक अशी करताना कुठून तरी दगडं दिसत आहेत पण चेहरे दिसत नाही आहेत. 3 टीम काम करत होत्या. पहिली टीम जी होती ज्याच्या कुणाच्या हातात मोबाईल जो शूटिंग काढतोय तो मोबाईल घेणे, फोडणे. CCTVमध्ये कुठं CCTV आहेत ते CCTV तोडणे. एक टीमने हे काम करणे, एक टीमनी दगडफेक करणे, एका टीमनी जे काय आहे नंतर जाळपोळ करणे. अशा स्वरूपात हे काम शहरामध्ये घडत होतं. हे अतिशय अनाकालीनीय आहे आणि कधी विचार केला नाही. बीड शहर हे सामाजिक राजकीयदृष्ट्या अतिशय प्रगल्भ असं हा जिल्हा आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे. इथं अनेक संघटना आहेत, अनेक पक्ष आहेत, वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या जात धर्मपंथाचे लोक यामध्ये सक्रिय असतात. पण ज्या वेळेस कुठला सार्वजनिक विषय असतो त्याला या ठिकाणचे लोक हे एक येतात. परंतु हे जे काही असामाजिक तत्व होते हे ह्यांचा हेतू काय होता हे मला माहिती नाही. ह्याचा शोध यांना कोण सूत्रधार यांचा होता. 22 नंबर कोडिंग, 23 नंबर हे जे काही कोड दिलेले होते हे कोण ह्यांना चालवत होतं, कोण इन्स्ट्रक्शन्स देत होतं. निश्चितपणानं संबंधित यंत्रणांनी, पोलीस यंत्रणेनं याच्या सखोल त्याच्या मुळापर्यंत जाणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे असं मला वाटतं. तुमच्याकडं किती वेळाने पोलीस या ठिकाणी आले? नाही, आमच्याकडं जे काही आहे आमचे लोक जे होते त्यांनी प्रतिकार केला. शेवटी सेल्फ डिफेन्स हा कुठंतरी प्रकार असतो. बरोबर. आंदोलन म्हणलं तर मी सांगेल आपल्याला, कारण आम्ही आंदोलनातनं आलेलो आहेत. रस्त्यावर उतरून तळागाळापर्यंत उपेक्षितांसाठी झगडलेलो आम्ही आहोत. सामाजिक राजकीय जीवनात मी सुद्धा 20 वर्ष झाले काम करतोय. या सगळ्या गोष्टी आम्ही आंदोलन अनेक पाहिले. आंदोलन करत असताना रोष असला पाहिजे. एखाद्यावर तुमचा रोष असेल, एखाद्या प्रवृत्तीच्या विरोधात, एखाद्या व्यक्तीच्या विरोधात, एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय, तुम्हाला रोष व्यक्त करायचा आहे, तुम्ही त्याच्या घरापर्यंत जाऊ शकता. तुम्ही घराच्या बाहेर जाऊन त्याचा निषेध करा, काळे झेंडे दाखवा, त्याच्या बाबतीत घोषणा द्या. त्याच्या पुढं जाऊन तिथं तुम्ही कुठं त्याच्या गेटला काळं लावा, काळे झेंडे लावा, फलकं लावा, त्याच्या बाबतीत घोषणा द्या. ही तीव्रता झाली. पण त्याच्या घरात जाऊन त्याच्या लेकरा बाळापर्यंत तुम्ही डायरेक्ट त्यांच्या म्हणजे जीवावर तुम्ही उठत असताल तर तिथं कुणी गप्प बसू शकत नाही. सांगायचं आहे की आम्ही सक्षमपणे त्यांना प्रतिकार केला, आधी विनंती केली, प्रतिकार केला आणि इथून त्यांना पिटाळून आम्ही लावलेलं आहे. त्याच्यानंतर पोलिसांनी इथं टिअर गॅस आणि जे काही रबर बुलेट्स आहेत त्या चालवल्या आहेत. प्रकाश सोळंके यांच्या घरावर जो हल्ला झाला दुपारी दरम्यान 2च्या दरम्यान झाला, त्याच्यानंतर ह्या सगळ्या बीडमध्ये जो आहे तो मोर्चा इकडे वळवला. मात्र तोपर्यंत पोलिसांनी या सगळ्या गोष्टी केल्या. अगोदर जर काही तिकडं जर समजा कळलं आणि इकडं काही बंदोबस्त लावला असतं तर शक्य झालं असतं का? मात्र पोलिसांनी तसं केलेलं नाही. मराठा आंदोलन जे काही आरक्षणाचं आहे अतिशय संवेदनशील विषय. याच्या बाबतीत बोलत असताना इतकी काळजी त्या ठिकाणी सर्वजण घेतात आणि मधल्या ज्या काही गोष्टी घडल्या ह्या विषयामध्ये बाबा आपल्याकडनं काही घडू नये हे एक बॅकफूटवर पोलीस यंत्रणा असू शकते आणि त्या दृष्टिकोनातून काहीतरी आपल्याकडनं घडू नये परत हे चिघळू नये एक असा विषय त्यांच्याकडनं असू शकतो. पण निश्चितपणानं कुठंतरी यंत्रणा ह्याच्यामध्ये कमी पडली आहे असंही त्या ठिकाणी मला दिसून येतं. मोर्चाचा विषय आता तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की हा आंदोलनाचा विषय नाही आहे किंवा मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय नाही, हे वेगळंच काहीतरी होतं. समाज बदनाम होतं असं वाटतं. ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा क्रांती मोर्चा जे झालं त्याची नोंद जगाने घेतली.
जगामध्ये सगळ्यात मोठे आणि तितकंच शांततेत सेल्फ डिसिप्लिन जे म्हणायचं, स्वयंशिस्त, मी माझं सगळ्या गोष्टीचं तारतम्य पाळल. महिला असतील, उद्या तुमच्या ॲम्ब्युलन्स असतील, त्या ठिकाणी स्वच्छतेचा विषय असेल, जगाने ह्याची नोंद घेतली. परंतु आत्ता जे चालू आहे ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत, मला आता ह्याच्यामध्ये हे झालं 3 दिवस झाले, ह्याच्यामध्ये मी सखोल मुळापर्यंत त्या यंत्रणा जाऊ शकतात, पण असामाजिक तत्व ह्याच्यामध्ये घुसली आणि याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम आता आमच्यासाठी असं झालं, आमचेच दात आणि आमचेच होठ असा विषय झाला आहे. त्याच्यामुळं याला टीका करायची किंवा नावं ठेवणं हे आम्हाला अजूनही पटत नाही, परंतु वास्तव कुणी ना करू शकत नाही. बरोबर. आज शहरामध्ये जे काय आहे, कर्फ्यू नसताना कर्फ्यूसारखं वातावरण. बरोबर. व्यापारी असतील, सामान्य माणूस असेल, हे घरातून बाहेर निघायला आणि व्यापारी दुकान उघडायला त्या ठिकाणी असा धजावतोय. काल 3 दिवसापासून हे जे काही मार्केट आहे, परवापासून ते सांगतायत की तुमचे खूप आभार आहेत की तुम्ही कमीत कमी हे रोखलं, नाही तर असंच चालू राहिलं असतं तर रात्रभर याचं स्मशान शहराचे झालं असतं. हे वास्तव आहे. धन्यवाद. तर हे होते विजयसिंहराजे पंडित. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रकर्षानं नमूद करावे लागेल, अंगावर ज्यावेळेस हे सांगत होते परिस्थिती, अंगावर शारे येण्यासारखा हा विषय आहे की कोडवर्डमध्ये बोललं गेलं, ज्या व्यक्तीला जे काम दिले गेले त्यांनी जबाबदारीनं पार पाडलं. त्याचबरोबर जेव्हा त्यांना इथून निघायचं आहे तेव्हा ते निघाले. जिथं कुठं अडचण येत आहे त्यांना ती फोनवर संपर्क साधत होते, कोण त्यांना डायरेक्शन इंस्ट्रक्शन देत होतं, कुठून ह्या सगळ्या गोष्टी हल्ल्यात, या सगळ्या गोष्टी मला बोलत असताना सुद्धा अंगावर शहारे येतात. म्हणजे बीडकरांसाठी ही सगळ्यात मोठी नवी गोष्ट आहे, यांच्यासाठी सुद्धा नवी गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत, राजकारणामध्ये भेदभाव किंवा मग काही गोष्टी आहेत, मनभेद नसतात, मात्र आरक्षणाचा मुद्दा हा सेन्सिटिव्ह आहे. प्रत्येक जणाला जाणीवपूर्वक आणि व्यवस्थितरित्या या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बोलत असताना सुद्धा शब्द प्रयोग जे आहेत ते चौकटीमध्ये राहून करावे लागतात. या सगळ्या गोष्टी होत असताना हा विषयमध्ये फार तीव्रतेने आणि दुसरीकडे गेलेला आहे. आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहिलेला आहे. हे आंदोलन करते किंवा मग हे हल्ला करते, जे काही हल्लेखोर होते हे आरक्षणाच्या बाबतीतले किंवा मग मराठा आंदोलक नव्हते असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. कारण सगळं जे आहे ते पूर्वनियोजित होतं. बीडमध्ये आल्यानंतर म्हणजे जे काही माजलगावपासून जी बीडपर्यंत लोन आलं हे कोडवर्डमध्ये आणि नंबरमध्ये आलं. या बंगल्याला म्हणजे पंडित यांच्या बंगल्याला जो आहे तो 22 नंबर देण्यात आलेला होता. पुढचा किती नंबर होता हे त्यांनाच माहीत आहे, मात्र असे आणखी किती नंबर या हल्लेखोरांना दिलेले आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी जे कोण हल्लेखोर होते त्यांची कसून चौकशी या ठिकाणी करण्यात यावी. मराठा समाजाला जे आहे ते बदनाम केलं जात आहे, आरक्षण बाजूला राहत आहे, मात्र तणावाचं वातावरण निर्माण होतं आहे आणि या सगळ्या परिस्थितीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. जे कोण हल्लेखोर आहेत, यांच्यामागं कोण सूत्रधार आहेत, यांचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मागणी जी आहे ते विजयसिंहराजे पंडित यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सनचं मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.